गुड मॉर्निंग. आपण आजच्या सर्व्हिस मार्केटिंगच्या लास्ट लेक्चर मध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण जवळपास लास्ट युनिट मध्ये ऑल सेक्टर स्टडी केले आणि आता आपण एज्युकेशन सेक्टर पर्यंत आलो होतो मागच्या लेक्चरला. एज्युकेशन सेक्टर हा पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करतोय. सध्या ऑनलाईन एज्युकेशन कसं सुरू आहे, त्यामध्ये काय प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे, किंवा जे काही कॉन्फ्लिक्ट आणणारे किंवा तुम्हाला बर्डन देणारे पॉइंट्स कुठले आहेत एज्युकेशन सेक्टर मध्ये, किंवा जॉबच्या ऍश्युरिटीज कशा पद्धतीने ही एज्युकेशनल सिस्टीम तुम्हाला देत नाही, मग तुम्हाला दुसरा इंटरनेट कुठल्या अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतं. तर हा सगळा पार्ट आपण स्टडी करून झालाय. आणि आपण इंटरनॅशनलायझेशन इथे बघू शकता, इंटरनॅशनलायझेशन ऑफ द एज्युकेशन प्रोसेस या पार्ट पर्यंत आलो होतो. तर यामध्ये आपल्याला सांगितलं इट मे कन्सिस्ट ऑफ इंटरनॅशनल कोलॅबोरेशन्स. इंटरनॅशनल कोलॅबोरेशन म्हणजे काय, की बाहेरच्या कंट्रीजचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे, सहयोग आहे. बाहर के कंट्रीज किस तरह से फिर इसमें पार्टिसिपेशन कर रहे हैं, तो फॉर द फैकल्टी मेंबर्स एंड ऑल्सो द स्टूडेंट्स. म्हणजे इंटरनॅशनलायझेशन कसं झालंय, तर फैकल्टी मेंबर साठी किंवा स्टूडेंट साठी काय अपॉर्च्युनिटी दिली, तर जॉइंट रिसर्च टास्क और ऑफशोर कैंपसेस. मतलब कि यहाँ पे जो प्रोजेक्ट बनते हैं ना, रिसर्च किया जाता है, तो रिसर्च के लिए जॉइंट रिसर्च सिस्टम एजुकेशन के इसमें है, जो कि इंटरनेशनल कोलैबोरेशन इसमें रहेगा. तो फैकल्टी मेंबर्स के लिए और स्टूडेंट्स के लिए ये फैसिलिटी प्रोवाइड की गई है इस एजुकेशन सिस्टम के थ्रू. Since many European universities are anticipated to show their interest in India, जो यूरोपियन यूनिवर्सिटीज है तो उनका इंटरेस्ट इंडिया में क्यों है, तो इस तरह के जॉइंट रिसर्च टास्क आप लोग इंटरनेशनल बेस पे एक साथ कर सकते, कोलैबोरेशन से कर सकते. So the collaboration will not only restricted to American institutes and universities only. मतलब कि रिस्ट्रिक्शन किसके लिए है या कौन सी इंस्टीट्यूट के लिए, वो यहाँ पे उन्होंने बताया कि रिस्ट्रिक्शन नहीं किया है अमेरिकन इंस्टीट्यूट के लिए. एंड यहाँ पे स्ट्रेस ऑन क्वालिटी अबव क्वांटिटी ऐसा बताया. नेक्स्ट जो पॉइंट है तो उसके बारे में हम सोचते हैं, स्ट्रेस किस तरह का होगा. फिर स्ट्रेस ऑन क्वालिटी अबव क्वांटिटी मतलब क्वालिटी ऑफ एजुकेशन सिस्टम इन इंडिया हैज बीन लैगिंग. क्वालिटी एजुकेशन की कमी नजर आ रही है. लैगिंग मतलब क्या है कि कमी नजर आती है फॉर क्वाइट सम टाइम्स नाउ इन कंपैरिजन टू द क्वांटिटी. मतलब कि क्वांटिटी के हिसाब से क्वालिटी एजुकेशन प्रोवाइड नहीं हो रहा है, ये कमी यहाँ पे नजर आती है. इन द कमिंग टाइम फ्यू चेंजेस आर एक्सपेक्टेड रिगार्डिंग द मैटर ऑफ ट्रांसपेरेंसी एंड नॉर्म्स. तो यहाँ पे जो स्ट्रेस आता है वो क्यों आता है, क्योंकि बहुत सारी चीजें ऐसे, बहुत सारे मैटर्स ऐसे कि जिसमें ट्रांसपेरेंसी नहीं है, कुछ रूल्स नहीं है, किसी भी तरह से वो लोग क्या करते हैं कि जिसको जैसे लगता है उस तरह से वो एजुकेशन में क्या करते हैं, चेंजेस लाने की कोशिश करते हैं. तो यहाँ पे हमें नॉर्म्स का होना बहुत जरूरी है, ट्रांसपेरेंसी का होना, यानी कि आपको हर चीज समझनी चाहिए कि ये पॉलिसी अगर अप्लाई कर रहे हैं एजुकेशन पॉलिसी, तो इसके पीछे एम्स एंड ऑब्जेक्टिव्स क्या है, कौन से रूल्स इसमें लगाए. तो इस तरह का ट्रांसपेरेंट होना बहुत जरूरी है एजुकेशन सिस्टम का. That the educational institutes in India will need to fulfill certain basic norms. The institutions are expected to participate more into information sharing and of course accountability. इंस्टीट्यूशन क्या एक्सपेक्टेशन रखती है, तो इंफॉर्मेशन शेयरिंग के लिए वो पार्टिसिपेट कर सकते हैं. कोर्सेस अकाउंटेबिलिटी मतलब कि उसका जो एक साथ मिलाना चाहते हैं कि कितने सारे कोर्सेस है, उसको एक साथ मिला के हम लोग एक्चुअली क्या अचीव करना चाहते हैं. अभी आप देख सकते हो कि मुंबई यूनिवर्सिटी का ही एग्जाम्पल लो, बहुत सारे कोर्सेस है जिनमें बच्चे एडमिशन लेते हैं, हर साल बहुत बच्चे पास आउट भी होते हैं, लेकिन उनमें से कितने परसेंट लोग जॉब में लग जाते हैं. तो इसका अगर हम ध्यान देंगे, इस पे कॉन्सेंट्रेट करेंगे, तो इन्होंने जो भी पॉलिसीज बनाई है, जो भी नॉर्म्स यहाँ पे यूज किए, तो ट्रांसपेरेंसी नहीं है उसमें. हम वो लोगों को बहुत बार बहुत चीजें मालूम ही नहीं होती है कि अगर ये कोर्स किया जाए तो उसके पीछे हम लोग क्या कर सकते हैं, उसके लिए कौन सी अपॉर्चुनिटी है, समझ में आ रहा है ना.
The upcoming educational institutes are expected to be trend setters. मतलब कि अभी जो जैसे मैंने बताया ना, अभी जो नई पॉलिसी वो लोग ला रहे, एजुकेशन सिस्टम जो ला रही है, तो उसमें क्या है कि ट्रेंड है, कुछ तो नया ट्रेंड, यानी कि स्टैंडर्ड मेंटेन किया हुआ है उन्होंने क्वालिटी ऑफ एजुकेशन का, कि अगर 12th स्टैंडर्ड में भी आपका एजुकेशन कंप्लीट होता है तो आप किसी ना किसी एक स्किल में क्या हो जाएंगे, डेवलप हो जाएंगे। तो इस तरह की पॉलिसी अप्लाई कर रहे हैं, तो क्वालिटी एजुकेशन देने की कोशिश ये न्यू पॉलिसी कर रही है। तो अभी का वो ट्रेंड भी है, क्योंकि अगर मुझे सेट होना है, कोई भी कस्टमर है, कोई भी स्टूडेंट है, तो उसका एम क्या रहता है कि लाइफ में कुछ तो करना पड़ेगा जिसकी वजह से वो लाइफ सर्वाइव कर सकेगा। कोई स्किल है तो स्किलफुल बिजनेस है, या जॉब है तो जॉब की तो एश्योरिटी ये लोग नहीं दे रहे, तो पॉलिसी तो क्वालिटी एजुकेशन प्रोवाइड करो जिसकी वजह से वो लोग किसी एक स्किल में तो डेवलप हो जाएंगे। यहाँ पे क्या हो रहा है, 10-12 बुक्स हम लोग पढ़ लेते हैं, लेकिन फिर भी हमें ये एश्योरिटी नहीं कि हम आगे जाके क्या करने वाले। परफेक्शन तो किसी एक इसमें आता नहीं है, स्पेशलाइजेशन भी लेते तो कोई एक सब्जेक्ट या 2 सब्जेक्ट पढ़ के तो हम लोग एक्सपर्ट बनने वाले नहीं है। तो यहाँ पे वो जो स्ट्रेस है क्वांटिटी में, क्वांटिटी बहुत ज्यादा कोर्सेज की है, बहुत ज्यादा बढ़िया एजुकेशन है, लेकिन क्वालिटी के ऊपर हमें ध्यान देने की जरूरत है। क्वालिटी एजुकेशन जब प्रोवाइड किया जाएगा तो शायद पॉसिबल है कि आपको कुछ काम मिल सके। इज दैट क्लियर? सो इंक्रीज इन द अडॉप्शन ऑफ टेक्नोलॉजीज। अभी टेक्नोलॉजी अडॉप्ट करने की बहुत जरूरत है। यहाँ पे उन्होंने बताया विद द इंक्रीज इन द नंबर ऑफ इंस्टीट्यूशंस देयर विल बी ग्रोइंग नीड फॉर रीऑर्गेनाइजेशन एंड द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग, यानी कि कंट्रोलिंग प्रोसेस होना भी जरूरी है। डिफरेंट टेक्नोलॉजीज बेस्ड सॉल्यूशंस सच एज द कैंपस मैनेजिंग सॉफ्टवेयर पैकेजेस इज एक्सपेक्टेड टू गेन प्रोमिनेंस। सॉफ्टवेयर के जितने जॉब है ना, अभी देखो आप कि उसका वो जो जॉब है वो मिलने के लिए आपको इजीली क्या कर सकते हैं, आप ट्राई कर सकते हैं, क्योंकि अगर आपने उसमें डिग्री की है या उस सॉफ्टवेयर स्किल आपके अंदर है, जो आपको नॉलेज है उस तरह का, तो यहाँ पे बहुत ज्यादा अपॉर्चुनिटीज आपको जॉब के लिए मिल सकते हैं। प्रोग्राम मैनेजमेंट टूल्स विल आल्सो गेन अ प्रोमिनेंस अमंग द फैकल्टी मेंबर्स। प्रोग्राम मैनेजमेंट, अभी जैसे हमारा टेक क्रंच का अभी अभी जो ये हुआ वर्कशॉप हुआ, उसके अंदर हमने सब ये टॉपिक्स रखे थे। क्यों? क्योंकि इसका बेसिक नॉलेज अगर आपके पास है तो इसका मतलब है कि आपको इस एजुकेशन के बारे में या जो आईटी टेक्नोलॉजी जो है, टेक्नोलॉजी का थोड़ा बहुत अगर नॉलेज है, बीएमएस के स्टूडेंट भी है तो भी उनको टेक्नोलॉजी आना बहुत जरूरी रहता है। तो बेसिक नॉलेज देने के लिए सर्टिफिकेट कोर्स ये रखा था हमने टेक क्रंच का। बहुत सारे बच्चों ने यहाँ पे एडमिशन भी लिया था। तो प्रोग्राम मैनेजमेंट किस तरह से करना है, टेक्नोलॉजी में कौन कौन से अपॉर्चुनिटीज है, आपको कौन से सब्जेक्ट्स है ऐसे कि जिसमें पर्टिकुलर हमने अगर डिग्री की या कोई कोर्स किया तो शायद हमें जॉब की अपॉर्चुनिटी मिल सकती है। तो ये बहुत ज्यादा प्रोग्राम मैनेजमेंट चलता है, सॉफ्टवेयर रिलेटेड कोर्सेज चलते हैं। तो ये फैकल्टी मेंबर्स के लिए भी क्या है कि अच्छा है, लुक फॉरवर्ड टू इफिशिएंटली ऑर्गेनाइज द क्लास। मतलब कि किसी क्लास में भी अगर आपको पढ़ाना है बच्चों को, उसके बारे में अवेयरनेस देना है, तो भी फैकल्टी मेंबर्स के लिए टेक्नोलॉजी हेल्पफुल है। अभी जैसे हमारा लेक्चर आप लोग सुन रहे हैं, तो टेक्नोलॉजी की वजह से ये पॉसिबल है। ऑनलाइन जो भी प्रोग्राम्स है, प्रोग्राम को कैसे मैनेज करना, मैनेजमेंट टूल्स कौन से है, तो इस तरह से हम लोग टेक्नोलॉजी को अडॉप्ट कर सकते हैं, उसका यूज मोस्ट ऑफ टाइम कर सकते हैं। इंक्रीज इन द नीड फॉर प्रोफेशनल टैलेंट। अभी जैसे हम बोलते हैं ना, बी प्रोफेशनल, बी प्रोफेशनल। प्रोफेशनल का मीनिंग क्या है, प्रोफेशनल टैलेंट क्या रहता है, आपको क्या जरूरत है, इंक्रीज करने की जरूरत है। नीड फॉर प्रोफेशनल टैलेंट मतलब इंडियन एजुकेशन इंडस्ट्री लैक्स बोथ इन क्वालिटी एंड क्वांटिटी व्हेन इट कम्स टू एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ एंड फैकल्टी मेंबर्स। जैसे कि हम लोग क्वालिटी और क्वांटिटी दोनों क्या कर रहे हैं, दोनों चीजों को निगलेक्ट कर रहे हैं। तो यहाँ पे एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ हो या फैकल्टी मेंबर्स हो, एवरीथिंग, मतलब कि कोई भी है तो उसमें प्रोफेशनलिज्म होना बहुत जरूरी है। दिस माइट पोज सीरियस थ्रेट्स रिगार्डिंग द अवेलेबिलिटी ऑफ गुड फैकल्टी मेंबर्स। फैकल्टी तो है, गुड फैकल्टी मेंबर्स का मीनिंग क्या है, प्रोफेशनलिज्म कितने लोग फॉलो करते हैं।
आप टीचर हो तो टीचर का परफॉर्मेंस किस तरह का होना चाहिए, उसका बिहेवियर कैसा होना चाहिए, उसके अंदर कौन से वैल्यूज होना जरूरी है। आपको ओनली सब्जेक्ट नॉलेज है तो आप बहुत टैलेंट बन गए, ऐसा नहीं है। आपको प्रोफेशनलिज्म फॉलो करना बहुत जरूरी है, क्योंकि अगर आपके अंदर वो चीज नहीं है तो आप स्टूडेंट को प्रॉपरली गाइड नहीं कर सकते, मिस गाइड कर देंगे। जो भी नॉलेज आपका, अगर आपको ऐसा लगता है आपकी नॉलेज की वजह से जो स्टूडेंट्स है वो उनके करियर में कुछ अचीव कर सके, तो प्रोफेशनलिज्म चाहिए ही चाहिए। So the expansion of the education institute as announced by the government of India will demand for more faculty members. इसकी वजह से अभी फैकल्टी मेंबर्स की डिमांड बढ़ रही है कि जो ये सारी चीजें, ये सारा टैलेंट, प्रोफेशनल टॅलेंट उनके अंदर आहे, उनकी जरूरत आहे आज सोसायटी में। तुम्ही बघताय आता जर आताची परिस्थिती अशी की जे तुम्ही बघाल तेच फॉलो करताय। मीडिया तुम्हाला इतका अवेलेबल झाला की मीडियावर भरपूर सारे प्रोग्राम्स होतात, ते प्रोग्राम्स आपण पाहत जातो। अगदी सकाळी उठल्यापासून आपण संध्याकाळी झोपेपर्यंत टीव्ही समोर असतो। त्या टीव्हीवर काय काय दाखवलं जातं, मोबाईलवर कुठल्या टाईपच्या न्यूज तुम्ही बघताय, फेसबुकवर काय बघताय, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम तुमच्या ब्रेनवर होतो। ऍक्च्युअली इथे तुम्हाला गायडन्सची गरज आहे। काही जरी दिसत असेल तरी माझ्यासाठी काय बेस्ट आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला फॅकल्टी मेंबर्सची प्रोफेशनलिझम फॉलो करतात त्यांची गरज आहे। तुम्हाला जे बनायचं आहे त्याच टाईपचे प्रोग्राम्स तुम्ही बघा, कारण त्याचा तुमच्या माइंडवर परिणाम होणार आहे। माइंडवर इफेक्ट झाला की तुमचं बिहेवियर त्या टाईपचं बनणार आहे। म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला त्या गोष्टी पाहण्यामुळे किती मोठे तोटे होऊ शकतात हे तुम्हाला समजू शकतं। जसं की आपण सांगतो की तुमच्यासाठी व्हॅल्युएबल मेसेज कुठला आहे हे तुम्ही पूर्ण मेसेज वाचून झाल्यावर समजतं का? नाही। तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्हाला व्हॉट्सअपवर खूप सारे मेसेज येतात, मग तुम्हाला जे बनणार आहात तुम्ही, पुढची जी तुमची अचीवमेंट आहे त्या रिलेटेड जर काही मेसेज असतील, प्रोफेशनल असे मेसेज असतील तर तेवढेच फॉलो करा, बाकीचे सगळे डिलीट करून टाका, गरज नाही त्यात तुम्हाला वेळ घालवण्याची। सो इथे जे काही फॅकल्टी मेंबर्स आहेत तेच काय करू शकतात, तुम्हाला प्रमोट करू शकतात अशा गोष्टी करण्यासाठी, किंवा ते प्रॉपर गायडन्स करू शकतात। त्यामुळे इथे फॅकल्टी मेंबर्सची डिमांड वाढते। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे, इफ द शॉर्टेज ऑफ टॅलेंटेड अँड इफिशियंट फॅकल्टी मेंबर्स persists, then quality of education will suffer immensely. एज्युकेशनची जी क्वालिटी टिकून आहे ती फक्त आणि फक्त त्या फॅकल्टी मेंबर्स मुळे आहे, जे कोणी प्रोफेशनलिझम फॉलो करतात, जे तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतात। तुम्हाला सब्जेक्टिव्ह नॉलेज फक्त देण्याचं काम तुमचं नाही, ऍज अ टीचर म्हणून, ऍज अ फॅकल्टी मेंबर म्हणून। लक्षात आलं? आपल्याला ती नवीन जनरेशन घडवायची आहे। पुढची येणारी जी पिढी आहे ती कशी असली पाहिजे, किंवा आपण जे एक्सपेक्ट करतो आपल्या मुलांकडून तेच आपण आपल्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आपल्याला त्या जनरेशन कडून एक्सपेक्टेशन असले पाहिजे। त्याच पद्धतीने आपण स्ट्रिक्टली काही रूल्स, त्यांना जिथे गरज आहे डिसिप्लिनची तिथे स्ट्रिक्ट रूल्स असले पाहिजे। काही वेळेस आपल्याला कंपल्शन टाकल्याशिवाय काही हॅबिट्स येत नाहीत बघा, आणि त्यामुळे आपल्याला कधी कधी आता या जनरेशनला खूप वाईट वाटणं, राग येणं, द्वेष करणं असे प्रकार सुरू आहेत। आमच्या वेळी तर असं नव्हतंच। टीचर म्हणजे आमच्यासाठी फार रिस्पेक्टेड पर्सन होता। काल क्लासमध्ये जरी मारलं असेल, अगदी मार खायची मुलं, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच स्ट्रिक्टली, तेवढ्याच रिस्पेक्टफुली आम्ही त्या टीचरला सामोरे जात होतो। म्हणजे जी दोन जनरेशन मधला जो गॅप आहे तो गॅप कशामुळे तयार झाला, तर आपण फक्त पगारासाठी नोकरी करतोय का, ऍज अ टीचर, ऍज अ फॅकल्टी मेंबर आपले रोल काय आहेत, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, आपलं प्रोफेशन काय आहे, त्या पद्धतीने न राहता फक्त सॅलरीसाठी जॉब करणं, अशा पद्धतीने काय झालं की ही क्वालिटी जी आहे एज्युकेशनची ती घसरत गेली। त्यामुळे आपण काय करणं गरजेचं आहे की प्रोफेशनलिझम, प्रोफेशनल टॅलेंट इन्क्रीज करणं गरजेचं आहे, ज्यामुळे एज्युकेशनची क्वालिटी आपण टिकवून ठेवू शकतो। इज दॅट क्लिअर? Although the ways of education is witnessing a change, म्हणजे एज्युकेशनचे हे वेगवेगळे पर्याय जे आहेत ते बदलू शकतात, क्वालिटीवर इम्पॅक्ट करू शकतात। द ओल्ड कन्व्हेन्शनल सेटिंग ऑफ एज्युकेशन सिस्टम हॅज डिफाइनेटली नॉट चेंज.
ओल्ड एज्युकेशन सिस्टीम का नाही पूर्णपणे बदलू शकत, तर अजूनही आपण क्लासरूम कन्सेप्ट जी आहे ती सेम कन्सेप्ट आपल्याकडे आहे. म्हणजे आपले स्कूल असेल, कॉलेज असेल, इन्स्टिट्यूट असतील, तर त्या इन्स्टिट्यूट मध्ये काय आहे की जी क्लासरूमची मेथड आहे, क्लासरूम मध्ये मुलांना एकत्र घेऊन एज्युकेशन देणं, सेम तसं तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही अगदी रामायण महाभारत जरी बघितलं तर पूर्वी गुरु आणि शिष्य कशा पद्धतीने एकत्रित येऊन ते एज्युकेशन घेत होते, तीच कन्सेप्ट ओल्ड एज्युकेशन कन्सेप्ट जी आहे तीच अजूनही आपण इथे पुढे फॉरवर्ड केलेली आहे. त्यामुळे फार असं ड्रास्टिक चेंज तुम्हाला इथे दिसणार नाही एज्युकेशन मध्ये. However, with the entrance of the online education system in the picture, things are expected to change for the better. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये हा फरक तुम्हाला जाणवतो. बाकी की यामध्ये काही डिस्टन्स वर आपण आहोत, म्हणजे तुम्ही माझ्या पासून खूप दूरच्या डिस्टन्सला आहात आणि तिथून आपण काय करतोय की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काही नॉलेज आहे, ते सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे, ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सो सम ऑफ द ग्रेटेस्ट चॅलेंजेस आर बीइंग पोज्ड बाय द ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम टुवर्ड्स द ट्रॅडिशनल वे ऑफ लर्निंग. म्हणजे ट्रॅडिशनल पेक्षा आता काही आपल्याला चॅलेंजिंग फॅक्टर पण आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण ऑनलाईन एज्युकेशन घेतो, बऱ्याचदा बघा आपल्याला इंटरनेट प्रॉपर चालत नाही, मग तिथे आपल्याला लेक्चर थांबवावा लागतो, मध्येच ब्रेक येतो, किंवा मग मध्येच काहीतरी स्क्रीनवर पीपीटी दिसत नाही, किंवा तुम्हाला जे काही टेक्स्ट मटेरियल आहे ते दिसत नाही. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत दॅट आर चॅलेंजेस टू ऑफर इन ऑनलाईन सिस्टीम, एज्युकेशनल सिस्टीम. ओके, सो next is education is the groundwork based on which any country can progress and develop. म्हणजे एज्युकेशन हा पार्ट कसा आहे की याचं ग्राउंडवर्क बेस काय आहे, तर तुम्हाला कुठल्याही कंट्रीची डेव्हलपमेंट करायची असेल तर तिथे क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करणं हा सगळ्यात पहिला मेन पार्ट येतो. ग्राउंडवर्क कुठलं आहे, तर त्या कंट्रीचा बेस पक्का असला पाहिजे, त्याचं एज्युकेशन प्रॉपर असलं पाहिजे, तरच तुम्ही ती ग्रोथ स्टेजला गेली, सॉरी ती डेव्हलप झाली असं म्हणू शकता. Without educated personnel, sustenance of vibrant economy is not possible. And some of the recent trends in the education are quite apparent, while others are still to make its presence felt. म्हणजे आता जे काही ट्रेंड मार्केटमध्ये येत आहेत एज्युकेशन रिलेटेड, तर ते सगळेच्या सगळेच सक्सेसफुल आहेत असं आपण म्हणू शकत नाही. त्यातल्या काही त्याच्यामध्ये वीक पॉइंट्स पण आहेत. सम आर येट टू इमर्ज अँड देअरफॉर सब्जेक्ट टू इव्हॉल्युशन द चेंज. म्हणजे इथे उत्क्रांतीची खरी गरज आहे. आणि आता नव्याने मार्केटमध्ये जर काही गोष्टी सुरू झाल्या असतील तर त्यामध्ये अजून डेव्हलपमेंट सुरू आहे, किंवा हळूहळू जसे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील त्यावरचे सोल्युशन्स आपण शोधत जातोय. One way you can master the changes by spotting the trends and keeping yourself flexible enough to get ready for the changes. तुम्ही रेडी राहणं गरजेचं आहे. क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला अपेक्षित आहे, तर जे काही नवीन मार्केटमध्ये येईल, चेंजेस होतील एज्युकेशन सिस्टीम मध्ये, तर त्यासाठी तुम्ही रेडी असलं पाहिजे ते नॉलेज घेण्यासाठी. नाहीतर बऱ्याचदा आपण म्हणतो की मॅडम ऑनलाईन याच्यामध्ये खूप झोप येते, कंटिन्युअस तुम्हीच बोलत जाता, मध्ये आम्हाला अजिबात काहीच ब्रेक येत नाही. पण आपलं माइंड सेट करा त्यासाठी, कारण हे बदल आहेत, हे बदल आपल्याला ऍक्सेप्ट करावे लागतील, तरच तुम्ही क्वालिटी एज्युकेशन घेऊ शकता. एज्युकेट होणं आणि वेल एज्युकेट होणं, शिक्षित आणि सुशिक्षित यामधला जो डिफरन्स आहे तो असाच आहे. तुम्ही शिक्षित झालात म्हणजे काय, तेच नॉलेज तुम्ही कुठून तरी दुसऱ्या याच्यावरून सोर्सवरून अवेलेबल केलं त्या सब्जेक्टचं. सुशिक्षित झालात म्हणजे त्या शिक्षणाचा कसा वापर करायचा हे जर तुम्हाला समजलं असेल, बेटर कसा यूज करू शकता हे जर तुम्हाला समजलं असेल, अंडरस्टँड झालं असेल, दॅट इज कॉल्ड सुशिक्षित. समजलं? म्हणजे आपण शिक्षित आहोत की सुशिक्षित, कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत ते आपण आपलं स्वतःला विचारायचं क्वेश्चन, आपल्याला आन्सर मिळेल. ओके ना? सो लेट्स सी नेक्स्ट सेक्टर इज आयटी सेक्टर. आता हा सगळ्यात पॉप्युलर सेक्टर. यामध्ये कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रत्येक सेक्टर अप टू डेट सांगितलंय. बघा, तुम्ही सुद्धा नोट्स तयार करताना फक्त एकच बुक रेफर करू नका प्लीज. मी पुन्हा पुन्हा सांगेल की मी एक फक्त तुम्हाला रेफरन्सला म्हणून देते एक्सप्लेन करताना, पण नोट्स काढताना बाकी तुम्ही 2-3 बुक्स बघा,
ई बुक्स घ्या, ऑनलाईन काही तुम्हाला मटेरियल मिळालं तर ते बघा, आणि तुम्हाला जो कन्सेप्ट अतिशय चांगला वाटेल ते तुम्ही लिहू शकता, लक्षात ठेवू शकता, अशा पद्धतीच्या नोट्स, इझी नोट्स तयार करा. जे तुम्हाला जो पार्ट आयटी सेक्टर मी ज्या बुक मधून एक्सप्लेन करते त्या बुक मध्ये ती लँग्वेज नाही तुमच्या लक्षात राहते, मॅडम आम्हाला हे हार्ड वाटतंय, तर ती कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्ही दुसरी आणखी काही बुक्स बघा. लक्षात येते ना? म्हणजे काय होईल की तुम्हाला सोफिस्टिकेटेड वाटेल, ती नोटबुक उघडल्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट तयार होईल की हे सगळं मीच तयार केलेलं मटेरियल आहे आणि यामधल्या सगळ्या गोष्टी मला अंडरस्टँड झालेल्या आहेत. काय होतं की उगाच उतारा करायचा म्हणून तुम्ही ते लिहून काढलं ना की नंतर वाचताना आपल्यालाच बोर होतं, कारण ते जर समजलं नाही तर मग लक्षात ठेवण्याचा तर प्रश्नच राहत नाही. ओके ना? सो आयटी सेक्टर आता आपण जे सुरू करतोय, तर आयटी सेक्टरची कंडिशन काय आहे किंवा टेक्नॉलॉजीची इंडस्ट्री कशा पद्धतीने वर्कआउट करते, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 67% मार्केट तिने काय केलेलं आहे, ऍक्वायर करण्याचा प्रयत्न केला. इंडस्ट्री एम्प्लॉईज अबाउट 10 मिलियन वर्कफोर्स. म्हणजे यामध्ये या इंडस्ट्रीमध्ये किती एम्प्लॉयमेंट या इंडस्ट्रीमुळे अवेलेबल झाला ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. एम्प्लॉयमेंटची लेवल खूप वाढलेली आहे इंडस्ट्रियलायझेशनमुळे. मोर इम्पॉर्टंटली द इंडस्ट्री हॅज लेड द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द कंट्री अँड अल्टर्ड द परसेप्शन ऑफ इंडिया इन द ग्लोबल इकॉनॉमी. So let's see, the IT industry has also created significant demand in the Indian education sector. आता इंडियन एज्युकेशन सेक्टर मध्ये जसं आयटी ची डिमांड आहे असं म्हणतात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कारण एज्युकेशन सेक्टर आता तर बघितलं तर तुम्ही ऑनलाईन साठी आपण त्याचाच वापर करतो. So especially for engineering and computer science, the Indian IT and ITES industry is divided into 4 major segments. ही जी काही आयटी आहे, तर इंडियन आयटी, तर ह्याचे 4 सेगमेंट्स तयार केले, ग्रुप्स तयार केलेले आहेत. आयटी सर्व्हिसेस आहे, म्हणजे आयटी मध्ये ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट कसं करायचंय, म्हणजे बिझनेस शी रिलेटेड ज्या प्रोसेस आहेत त्याचं मॅनेजमेंट आहे. सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आहेत किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत, ते एका कॅटेगरीमध्ये एका ग्रुपमध्ये टाकले. हार्डवेअर्स आहेत ते एका ग्रुपमध्ये टाकले. So IT sector, IT BPM sector, which is currently valued at US dollar, 143 billion, is expected to grow at a compound annual growth rate. म्हणजे याचा ग्रोथ रेट कसा आहे किंवा तुम्हाला एक्सपेक्टेड ग्रोथ कशी आहे, तर त्याची व्हॅल्यू त्यांनी एक्सप्लेन केली आणि त्याचा अॅन्युअल ग्रोथ रेट किती एक्सपेक्ट केलेला आहे, तर 8.3% इयर ऑन इयर अशा पद्धतीने त्यांनी 2015 अप टू 2016 पर्यंत हे त्यांचे एक्सपेक्टेशन्स एक्सप्लेन केलेले आहे. म्हणजे तो एरिया त्यांनी कशा पद्धतीने इमॅजिन केलेला आहे बघा, की जर ग्रोथ होत असेल तर यापेक्षा आणखी वेगळं आपल्याला काय देऊ शकते आयटी. आता आयटी मध्ये जे काही इनोव्हेशन झालेलं आहे, आयटी मध्ये ज्या सर्व्हिसेस तुम्ही घेताय त्याच खूप दिव्य आहेत आणि त्यापेक्षा वेगळी ग्रोथ म्हणजे काय, नक्की आपल्याला कशा पद्धतीच्या सर्व्हिसेस अवेलेबल होतील याचा आपण विचारही करू शकणार नाही. लक्षात येते? गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह काय आहेत त्याच्यासाठी. सो लेट्स सी फर्स्ट, मिस्टर रवी प्रसाद, मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन and information technology, announced plan to increase the number of common service centers. म्हणजे कशा पद्धतीचे अनाउन्समेंट, हे जे कोणी मिनिस्टर आहेत रवी प्रसाद, कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे मिनिस्टर आहेत, काय अनाउन्समेंट केली त्यांनी बघा. इन्क्रीज द नंबर ऑफ कॉमन सर्व्हिस सेंटर्स और ई सेवा सेंटर्स टू 250,000 from 150,000 currently, to enable village level entrepreneurs to interact with national experts for guidance and besides serving as e-services distribution point. म्हणजे काय की जर आपण मागे करत गेलो तर आपल्या एक लक्षात येईल की आपण जे काही हेल्थ केअर सेक्टरच्या अपॉर्च्युनिटीज वगैरे पाहिल्या, तर आपली जी पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन 70% पॉप्युलेशन जर विलेज मध्ये राहते किंवा रुरल एरियाशी कनेक्ट, रुरल एरियामध्ये आहे, तर ह्या मिनिस्टरने
मिस्टर रवी प्रसादने जे काही तुम्हाला एक्सप्लेन केली, अनाउन्समेंट केलेली आहे, तर त्यांनी ज्या काही ई सेवा सेंटर्स आहेत किंवा बाकीच्या सर्व्हिसेस आहेत, कॉमन सर्व्हिसेस, तर ह्या जास्तीत जास्त कुठल्या एरियामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत की विलेज लेवलच्या असल्या पाहिजेत. एंटरप्रेन्युअर्स जे आहेत त्यांचं इंटरॅक्शन हे विलेज लेवलचे असलं पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमर तुम्हाला अवेलेबल होईल आणि नॅशनल एक्सपर्टचं गायडन्स तुम्हाला मिळेल त्यांच्या थ्रू. ह्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन पॉइंट कसं आहे, तर विलेज लेवल हा त्याचा डिस्ट्रीब्युशन पॉइंट आहे. The Railway Ministry plans to give a digital push to the India Railways by introducing barcoded tickets. बारकोडिंग सिस्टीम सगळीकडे आली, एक्झाम मध्ये पण आहे. तुम्हाला पेपर, तुम्हाला तुमचा पेपर आहे, पूर्वी आम्ही नाव लिहायचो, तर बारकोड सिस्टीम मुळे कोणाचा पेपर आहे हे झटकन कळत नाही, ते नंबर्स माहिती असल्याशिवाय. बारकोड सिस्टीम ते फक्त मशीनलाच तो नंबर दिला की तो समजू शकतो. आणि त्या बारकोड सिस्टीम मुळे कोणी कोणाचं जे पासिंग करणं वगैरे हे जे काही इलिगल प्रोसेस व्हायच्या त्या आता स्टॉप झालेल्या आहेत. ऑलरेडी आता ऑनलाईनच चेकिंग पण होतं, त्यामुळे हे प्रश्न सुटलेले आहेत. जे काही इलिगल होतं ते थोडस डिजिटलायझेशन मुळे काय झालं की त्याच्यावर रोखथाम आली. रेल्वे मिनिस्ट्री जी आहे त्यांचे काय प्लॅन्स आहेत किंवा त्यांनी डिजिटल इंडिया करण्यासाठी काय केलं की तिकीट्स मध्ये बारकोडिंग सिस्टीम आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे जीपीएस सिस्टीम जी आहे, it is based information system inside coaches, integration of all facilities dealing with ticketing issues. म्हणजे अगदी सगळ्याच तिकीट पासून ते त्यांनी ऑल फॅसिलिटीजचं एकत्रीकरण केलंय ह्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम मध्ये. म्हणजे जीपीएसच्या थ्रू तुम्हाला सगळ्याच फॅसिलिटीज बद्दल काय होईल, इश्यूज बद्दल माहिती मिळेल किंवा ती इन्फॉर्मेशन नॉलेज मिळेल. वायफाय फॅसिलिटीज ऍट द स्टेशन्स, हे तर तुम्ही सगळीकडेच बघताय आता. वायफाय प्रोव्हाइड करणं, वायफाय नसेल तर आपण म्हणतो छे हा काय प्रकार आहे, इथे वायफाय नाही. म्हणजे आता जसं जेवण गरजेचं झालंय तसं हे इंटरनेटच्या ज्या काही सुविधा आहेत, इंटरनेट आहे, हे सुद्धा आपल्याला गरजेचं झालंय. आणि त्यामुळे ते जिथे अवेलेबल नसेल तर फार मागास भाग आहे असं आपण समजतो. त्यामुळे स्टेशन्स असतील किंवा बस स्टँड असतील, कुठे कुठल्याही सर्व्हिस मध्ये ते वायफाय देणं हे नेसेसरी झालंय. कस्टमरची ती नीड झाली. सुपरफास्ट लॉंग रूट ट्रेन सर्व्हिस फॉर अनरिझर्व पॅसेंजर्स अमंग अदर डेव्हलपमेंट्स. अनरिझर्व जे आहेत पॅसेंजर्स त्यांच्यासाठी कशा पद्धतीची सर्व्हिस आहे, विच विल हेल्प टू इन्क्रीज द पॅसेंजर ट्रॅफिक. पॅसेंजर्स जास्त यावेत त्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर मध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतो, रिझर्व ठेवतो काही सीट्स, आणि त्यानंतर आपण काय करतो, बुक केले जातात ते किंवा वेटिंग नंतर तुम्हाला ते अवेलेबल केले जातात. आता ई टुरिस्ट विजा म्हणजे ही जी स्कीम आहे, इट हॅज बीन एक्सटेंडेड टू 37 मोर कंट्रीज. म्हणजे 37 कंट्रीज यामध्ये आहे ई टुरिस्ट विजा. तुम्ही पण जाता की नाही, तुम्ही लोक जाता विजावर, टुरिस्ट विजा घेऊन बाहेरच्या कंट्रीज मध्ये फिरण्यासाठी वगैरे, तसं आहे हे. म्हणजे ही जी स्कीम आहे ते सांगितले टेकिंग द टोटल काउंट ऑफ कंट्रीज अंडर द स्कीम टू 150 कंट्रीज. एवढ्या कंट्रीजला ई टुरिस्ट विजा देतात. ओके ना. डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी and Scan Bank Venture Capital Fund Limited plan to launch an electronics development fund. जसं आपण आता बँकिंग सेक्टर स्टडी केलं, तिथे बऱ्याचशा ज्या प्रोसेस आहेत त्या कशा होतात, इंटरनेटची हेल्प घेऊन होतात किंवा टेक्नॉलॉजीचा त्यामध्ये वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही भरपूर साऱ्या कस्टमर पर्यंत पोहोचू शकता किंवा तुमची जी सर्व्हिस आहे, बँकेची सुद्धा सर्व्हिस, इन्शुरन्सच्या सर्व्हिसेस आहेत, तर फंड्स अलोकेट करणं किंवा त्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलंय, ही जी ईडीएफ ही जी काही पॉलिसी आहे किंवा याच्या थ्रू काय केलं जातं, तर विच विल बी अ फंड ऑफ फंड्स टू इन्व्हेस्ट इन डॉटर फंड्स विच विल प्रोव्हाइड रिस्क कॅपिटल टू कंपनीज डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजीज इन द एरिया ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे अशा पद्धतीचं डॉटर फंड म्हणून त्यांनी फंड ऑफ फंड्स किंवा डॉटर फंड्स ईडीएफच्या थ्रू त्यांनी काय केली, इन्व्हेस्टमेंट कशी करायची, मग पॉलिसीची नावं अशा पद्धतीने देतात ते. आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं की त्या टेक्नॉलॉजीचं नॉलेज मिळू शकतं.
ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जे आहे, मिनिस्ट्री हॅज एंटर्ड इनटू अ पार्टनरशिप विथ प्रायव्हेट कंपनीज. म्हणजे HRM डिपार्टमेंट किंवा HRD डिपार्टमेंट जे आहे ते काय करतं की पार्टनरशिप केली जाते प्रायव्हेट कंपनीज सोबत, and including Tata Motors Limited, Tata Consultancy Services Limited, and real estate firm Uptown Limited to open 3 Indian Institutes of Information Technology. म्हणजे पार्टनरशिप या तिघांनी करून काय केलंय की एक इन्स्टिट्यूट तयार केलेली, इंडियन इन्स्टिट्यूट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, दॅट इज कॉल्ड IITS. यू नो दॅट. म्हणजे तुम्ही ह्या वर्डशी फॅमिलियर असाल, IITS चा स्टुडंट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, थ्रू पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. PPP कॉन्सेप्ट आपण स्टडी केली की नाही यामध्येच, ऍट नागपूर, रांची अँड पुणे. त्याच्या जे ब्रांचेस आहेत कुठे कुठे आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला, IIT चे स्टुडंट्स तुम्हाला कुठे कुठे भेटतील, नागपूर, रांची अँड पुणे. तर अशा पद्धतीने ही टेक्नॉलॉजी काय करते, आपल्याला हेल्पफुल आहे, आपल्याला ते नॉलेज प्रोव्हाइड करते. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज प्लॅनिंग टू डेव्हलप 5 incubation centers फॉर इंटरनेट ऑफ थिंग्स. IoT आपल्याकडे आहे बघा, आपल्या कॉलेजमध्ये आपल्या डिपार्टमेंटला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे प्लॅन केलेलं आहे की 5 इन्क्युबेशन सेंटर्स दिलेले आहेत IoT साठी, स्टार्टअप्स साठी. As a part of Prime Minister Mr. Narendra Modi Digital India and Startup India campaign, with at least 2 centers to be set up in rural areas. स्टार्टअप तर यांनी IoT साठी इन्क्युबेशन सेंटर साठी 5 इन्क्युबेशन सेंटर असावे असं म्हटलंय. पण मिनिस्टर ऑफ जे आहेत आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, त्यांनी डिजिटल इंडिया थ्रू काय केलंय की ही जी कंपेन राबवतायत ते डिजिटल इंडियाची, त्यांनी ऍटलिस्ट 2 सेंटरचा सेटअप तरी रुरल एरियामध्ये असला पाहिजे. त्यामुळे काय फायदा होईल, रुरल एरिया जो आहे, जो ऍग्रिकल्चरल ज्याचा बेस आहे, तर त्यामध्ये स्मार्ट ऍग्रिकल्चरल म्हणजे सोल्युशन्स फॉर स्मार्ट ऍग्रिकल्चरल ही कन्सेप्ट पुढे येऊ शकते. म्हणजे ऍग्रिकल्चरल रिलेटेड जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावरचे सोल्युशन्स हे IoT तुम्हाला काय करेल, प्रोव्हाइड करेल. म्हणजे यामध्ये खूप सगळ्या गोष्टी बघा, आत्ताच्या अनाउन्समेंट आहेत ह्या सगळ्या, आणि तुम्हाला या सगळ्या बऱ्यापैकी माहिती आहे. अकॉर्डिंग टू रिसर्च फॉर Gartner Inc., the Indian government is expected to increase its spending on information technology. म्हणजे गव्हर्नमेंटचा तो प्लॅन आहे, एक्सपेक्टेशन्स आहेत म्हणजे काय की त्यांना जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे ऍज पर रिसर्च त्यांनी जी फर्म आहे त्या फर्मच्या रिसर्च नुसार इंडियन गव्हर्नमेंट काय विचार करते, त्याचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत, तर त्यांना मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टमेंट ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये, प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस मध्ये करणं अपेक्षित आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च द डिजिटल इंडिया प्रोग्राम. आता डिजिटल इंडिया प्रोग्राम जो आहे तो सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या थ्रू लॉन्च केलेला आहे. प्रोव्हाइड सेव्हरल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस टू people using IT and to integrate the government departments and the people of India. तुम्ही सुद्धा याचा एक पार्ट आहात. तुम्ही IT चा वापर कसा करायचा, गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस कशा, म्हणजे सर्व्हिसेस कशा आपण घेतो, किंवा त्याचं इंटिग्रेशन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्सच्या थ्रू कसे लोक त्या सर्व्हिसेस पर्यंत पोहोचतात. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या पार्ट मध्ये, सगळ्या सेक्टर मध्ये ही IT काय झालेली आता एंटर झालेली आहे. आणि अशाच पद्धतीची प्रोव्हिजन ह्या डिजिटल इंडियाचे प्रोग्राम्स करतायत सध्या. ओके ना. इंडिया अँड द US हॅव अग्रीड टू जॉईंटली एक्सप्लोर अपॉर्च्युनिटीज. जे इंडिया आणि US काय करतायत, तर ते जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज घेण्याचा प्रयत्न करतायत बाय कोलॅबोरेशन. म्हणजे त्यांच्या संयुक्त याने किंवा सहयोगाने आपण ज्याला म्हणतो, त्या दोघांच्या सहकार्याने ते काय करतायत की ह्या टेक्नॉलॉजी मध्ये वर्किंग ग्रुप इन इंडिया लॅटर दिस इयर म्हणजे ICT च्या थ्रू बरेचसे प्रोग्राम्स घेतात. डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह, द 2 sides are agreed to hold the US India information communication technology. म्हणजे ICT बेस सगळं असणं म्हणजे काय की त्यांनी एक पर्टिक्युलर नॉर्म्स बनवलेले आहेत, आणि त्या नॉर्म्सच्या थ्रू आपण काय करतो की कशा पद्धतीने प्रत्येक एक सेक्टर काम करेल, डिजिटल इंडिया कसं त्यामध्ये येईल, डिजिटलायझेशन कसं जास्तीत जास्त इन्क्रीज होईल, ICT बेस कसा येईल,
याकडे जास्त काय आहे फोकस आहे. जे इंडिया आणि US यामध्ये काय आहे सहभागी आहेत दोन कंट्रीज. ओके ना. The government of Telangana has begun construction of technology. म्हणजे तेलंगणा गव्हर्नमेंट काय करतायत तर ते सुद्धा सध्या बेसिक स्टेजला आहे. कन्स्ट्रक्शन करतायत म्हणजे काय की टेक्नॉलॉजी इन्क्युबेटर इन हैदराबाद. म्हणजे आता कन्स्ट्रक्शन कुठल्या याच्यामध्ये सुरुवात कुठे करतायत ते तर टेक्नॉलॉजी इन्क्युबेटर इन हैदराबाद. हैदराबाद सिटी जे आहे तिथे त्यांचं या पद्धतीचं या डेस्टिनेशनला काय सुरू आहे की नवीन टेक्नॉलॉजी इन्क्युबेटर चालू करण्याचं प्रयत्न सुरू आहेत गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणाचे. समजलं की छोटे छोटे पॉइंट्स तुम्ही तुमच्या पद्धतीने एक्सप्लेन करा तुमच्या भाषेमध्ये. आता सगळ्यात शेवटचा मला वाटतं हा सेक्टर असेल एंटरटेनमेंट सेक्टर. आता यामध्ये आपण कशा पद्धतीने बघू शकतोय बघा. खूप एंटरटेनमेंट म्हणजे हा लास्टचा पार्ट तुम्हाला एंटरटेनमेंट सारखाच आहे. म्हणजे अगदी सर्व्हिस मार्केटिंग मध्ये आतापर्यंत जेवढा पार्ट स्टडी केलात ना तर त्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे तुमचा एंटरटेनमेंट सेक्टर. ह्यामध्ये इंडिया कशा पद्धतीने काम करतंय किंवा एंटरटेनमेंट सेक्टर इंडियामध्ये कशा पद्धतीने प्रोग्रेस स्टेजला आहे किंवा त्यामध्ये काय स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत वीक पॉइंट्स आहेत. तर इंडिया इज पॉइज्ड फॉर अ कंपाउंडेड annual growth rate of 20% according to a recent KPMG report. म्हणजे काय सांगितलंय annual growth rate कसा आहे 20%. KPMG ने जो रिपोर्ट तयार केला त्यानुसार एंटरटेनमेंटच्या सर्व्हिसेस ज्या काही आहेत त्याचा ग्रोथ रेट जो काही 20% आहे. हा the key factors that are driving the growth of the media and entertainment industry in India are the favorable demographics, growing literacy. डेमोग्राफी फेवरेबल आहे असं आपण म्हणू शकतो का आहे. त्या टाईपचे लाईफस्टाईल त्या टाईपची पॉप्युलेशन एज लेवलचे पर्सन्स तुम्हाला अवेलेबल होतात बरोबर ना. तर इथे तुम्हाला डेमोग्राफी फेवरेबल आहे लिटरसी लेवल आहे इन्क्रीज झाली डेव्हलपमेंट ऑफ टेक्नॉलॉजी आहे गव्हर्नमेंट सपोर्ट आहे आणि इंटरेस्ट पण आहे. इंडियन्स जे आहेत त्यांची जी काही लाईफस्टाईल आहे ती कशी आहे त्यांना एंटरटेनमेंट. अगदी तुम्ही पूर्वीच्या काळचा विचार केलात ना तर जे राजे लोक होते म्हणजे किंग होते त्यांच्याकडे सुद्धा नृत्य सिंगिंग अशा पद्धतीचे प्रोग्राम्स त्यांच्या दरबारात व्हायचे. कारण एंटरटेनमेंट ही फार पूर्वीच्या काळीपासून सुरू आहे बघा. आणि आता तर आपली लाईफस्टाईल पूर्वीपासून तशी असल्या कारणाने आता सपोर्टिव्ह असं एन्व्हायरमेंट पण आहे गव्हर्नमेंट पण त्याला सपोर्ट करते. त्यामुळे जी काही एज ग्रुप आहे आपला दॅट आर द हायेस्ट कन्झ्युमर्स ऑफ एंटरटेनमेंट. म्हणजे यंग वन्स जास्त असल्यामुळे जे हायर पॉप्युलेशन त्या टाईपची असल्यामुळे त्यामुळे ही डेमोग्राफी कशी आहे की फेवरेबल आहे. तुमचा एज ग्रुप जे आहे म्हणजे तुम्ही यंग वन आहात जास्त आर मोर ॲक्युरेट इंडिकेटर्स ऑफ द फ्युचर ऑफ एंटरटेनमेंट बिझनेस. म्हणजे एंटरटेनमेंट बिझनेस साठी इतकं सगळं फेवरेबल एन्व्हायरमेंट असेल तर ग्रोथ होणं पॉसिबल आहे. सो नॉर्थ अमेरिका हॅज 65 मिलियन इन द दॅट demographic while China and India have almost 700 million. म्हणजे नॉर्थ अमेरिकेचा जर विचार केला तर चायना आणि इंडियामध्ये कशा पद्धतीने जास्त फेवरेबल डेमोग्राफिक आहे याचा विचार तुम्ही करू शकता. The never before seen growth in the sector has been the result of the growing number of television channels. आता एंटरटेनमेंट साठी आपण काय काय वापरतो ते पण त्यांनी सांगितले बघा की जसं आता एंटरटेनमेंट कशाच्या थ्रू केली जाते टेलिव्हिजन चॅनल्स. किती चॅनल्स अवेलेबल आहेत तुम्हाला आता नावं विचारली तर दोन चार तुम्ही जे ठराविक बघता तेवढी सांगता येतील पण अनलिमिटेड चॅनल्स आहेत की ज्याच्यावर वेगवेगळ्या टाईपची एंटरटेनमेंट सर्व्हिसेस तुम्ही घेऊ शकता. FM रेडिओ चॅनल आहे रायझिंग पॉप्युलरिटी ऑफ सोशल मीडिया आहे ग्रोविंग डिमांड फॉर कंटेंट फ्रॉम मोबाईल ऑपरेटर्स. म्हणजे काय की मोबाईल वापरणारे खूप कमी नाही राहिलेत. अगदी लहान लहान मुलांच्या हातात पण स्वतःचे पर्सनल मोबाईल आहे. तर मोबाईलवर जे काही एंटरटेनमेंटच्या सर्व्हिसेस तुम्ही घेता सोशल मीडियाशी कनेक्टेड राहता त्यामुळे एंटरटेनमेंट खूप होते बघा. सहज तुमच्याजवळ कोणीही नसेल घरामध्ये आज कोणीच नाहीये सगळेजण कुठेतरी गेलेले प्रोग्राम तुम्ही ऑनलाईन लेक्चरमुळे घरी आहात तर तुम्हाला अख्खा दिवसभर पण दुसरं कोणी नाही भेटलं तरी चालतं. तुमचा एकटा मोबाईल तुमच्या सोबत असेल तरी तुमची एंटरटेनमेंट होते.
सेम इथे काय आहे की हा मीडियाची ग्रोथ खूप झालेली, ग्रोविंग डिमांड फॉर कंटेंट फ्रॉम मोबाईल ऑपरेटर्स विच इज एक्सपेक्टेड टू फर्दर इन्क्रीज विथ द ग्रोथ ऑफ 3G सर्व्हिसेस. हे काय आहे की 3G 4G काय की इनोव्हेशन ऑफ टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे तुम्हाला काय होतं की नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतं, त्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. दिस हॅज रिझल्टेड इन द अवेलेबिलिटी ऑफ एंटरटेनमेंट एनीवेअर अँड ॲट एनी टाइम ॲट द टच ऑफ बटन अँड हॅज एन्श्युअर्ड वाईड स्प्रेड रीच ऑफ द इंडस्ट्री. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काही झालं कुठलं प्रकरण की तो मीडिया इतका फास्ट झालाय की त्या 3G 4G मध्ये तुम्ही कुठल्याही प्लेसला असाल, कुठेही असाल, एका टच बटनवर तुम्ही ही सगळी माहिती घेऊ शकता. आता तर तुम्ही व्हॉट्सअपवर असे मेसेज स्प्रेड होतात, एकाकडून 10 लोकांकडे ऍट ए टाइम ग्रुपवर टाकला तर जातो तो मेसेज, 10 लोकांना मिळतो. म्हणजे एवढं फास्ट याची ग्रोथ आहे एंटरटेनमेंटची की आयटी सेक्टर पण त्याला जबाबदार आहे. आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे ह्या सेक्टरची काय झाली ग्रोथ जास्त झालेली आहे. मग त्याच्यापासून रेव्हेन्यू किती मिळतोय 70% टू 26,600 करोड इन्क्रीज इन सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू. म्हणजे अशा पद्धतीने आउटकम्स मिळतात. आता ह्याचा जो करंट सिनेरियो आणि ग्रोथ पोटेन्शियल ऑफ प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया. करंट सिनेरियो मध्ये आपण कुठला कुठला मीडिया वापरतोय एंटरटेनमेंटचा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठला आहे, तर त्यामध्ये प्रिंट अँड पब्लिशिंग हा एक पहिला मीडिया दिलेला आहे एंटरटेनमेंट सेक्टरचा. तर यामध्ये काय सांगितलंय बघा की प्रिंट मीडिया म्हणजे काय असतं. आधी स्वतःला क्वेश्चन विचार. समजते प्रिंट मीडिया, मी बऱ्याचदा सांगितलंय म्हणून हा क्वेश्चन विचारला. तुम्ही समोर असलात ना की मग मला तुम्हाला प्रत्येकाला क्वेश्चन विचारता येतो, पण आता ठीक आहे मी तुम्हाला असं मनात विचार करा असं का सांगितलंय, कारण प्रिंट मीडियाची चर्चा आपण खूप वेळेस करतो. पण आता काय झालंय की हा जो प्रिंट मीडिया आहे तो डिक्लाइन स्टेजला जातोय असं वाटतं. कारण काय की while in the rest of world the print media is facing a decline, the scenario is completely different in India with the industry growing at a steady pace. म्हणजे काय की हा जो प्रिंट मीडिया आहे तो एकाच ठराविक स्टेजला येऊन काय झालेला आहे स्टेबल झालेला आहे. इंडस्ट्री ग्रोविंग झालं म्हणजे काय, अकॉर्डिंग टू डेटा फ्रॉम अर्न्स्ट अँड यंग the newspaper market in India has grown at 30%. इंडियामध्ये मात्र ह्या डिक्लाइन स्टेजला नाहीये. त्याची ग्रोथ किती झालेली आहे 30% ग्रोथ झालेली आहे 2005 अप टू 2010. म्हणजे इन बिटवीन 5 years 13% तो ग्रोथ स्टेजला आहे. इंडस्ट्री इज एक्सपेक्टेड टू ग्रो 12% बिटवीन 2010 टू 2030. म्हणजे पुन्हा 10 पासून 13 पर्यंत किती 12% काय आहे त्यांची एक्सपेक्टेशन्स आहे टू रीच. त्यामध्ये एक पर्सेंटेज किंवा त्याचं प्रमाण दिलेलं आहे 5.9 बिलियन इन 2030. म्हणजे पेनिट्रेशन, लो पेनिट्रेशन, ग्रोविंग affluence and increase in literacy level as reported in the latest census data and growth in readership. म्हणजे काय की वाचणाऱ्यांची संख्या वाढते. कारण काय पूर्वी बऱ्यापैकी आपली जी पब्लिक होती त्यांना वाचनच येत नव्हतं. आता रात्रीच्या शाळावरून म्हणा किंवा काय, पण एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मॅक्झिमम लोकांना वाचता लिहिता येतं. आणि त्यामुळे हा जो लेटेस्ट आपला जो ट्रेंड आहे तो काय सांगतो तर वाचकांचं प्रमाण वाढलं, रीडिंग तो हो रहा है, रीडरशिप की ग्रोथ हो रही है, बहुत ज्यादा लोग पढ़ने लगे, मतलब कि नॉलेज तो उनको मिल रहा है, अभी किस टाइप का नॉलेज हम लेते वो हमारे ऊपर डिपेंड है. तो फिल्म इंडस्ट्री की क्या पोजीशन है, फिल्म इंडस्ट्री क्या कहती है. अभी आप लोग बोलेंगे ये तो बहुत इंटरेस्टिंग पार्ट है मैडम, फिल्म इंडस्ट्री के बारे में हम सब कुछ बता सकते हैं. सो लेट्स सी द इंडियन फिल्म इंडस्ट्री इज द लार्जेस्ट इन द वर्ल्ड इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मूवीज प्रोड्यूस्ड. मूवी में तो हम सब ऑल होल वर्ल्ड में कैसे आगे हैं. The industry is quite old with the first commercially successful film produced in the year 1913. हमारी जो फर्स्ट मूवी आई मार्केट में, फर्स्ट फिल्म सक्सेसफुल फिल्म 1913 में आई. इंडियन फिल्म इंडस्ट्री प्रोड्यूसेस मोर देन 1000 फिल्म्स एवरी ईयर इन द 52 लैंग्वेजेस. क्या बात है.
अभी इतनी सारे लैंग्वेजेस में 1000 फिल्म से भी ज्यादा, मोर देन 1000 फिल्म्स एवरी ईयर प्रोडक्शन होता है इंडियन फिल्म इंडस्ट्री का। तो फिर हमें प्रॉफिट कितना मिलता होगा, सोल्ड कितना है? 3.7 मिलियन टिकट्स आर सोल्ड एनुअली। कितने सारे टिकट्स हम सोल्ड कर रहे हैं। देयर आर ओवर 400 प्रोडक्शन हाउसेस इन द कंट्री। प्रोडक्शन हाउसेस कितने हैं? 400 with 32 corporate houses in the business of film production। तो अभी ये फिल्म का प्रोडक्शन इस तरह से अगर हो रहा है भाई, ग्रोथ स्टेज पे ही है फिल्म इंडस्ट्री। बहुत सारी फिल्में हम लोग देखते हैं। तो फिल्म इंडस्ट्री प्रोवाइड्स एम्प्लॉयमेंट टू ओवर 60 लाख पीपल। जैसे कि हम लोग सोच सकते हैं ना, डायरेक्टर भी है, वो शूट करने वाले भी हैं, कितने सारे लोग शूटिंग के दौरान कितने सारे लोग वहां पे काम करते हैं। तो हर एक का रोल अलग अलग रहता है। इतने सारे लोगों को एम्प्लॉयमेंट अवेलेबल हो रहा है, मतलब कि 60 लाख पीपल्स आर गोइंग टू इन्वॉल्व इन दैट फिल्म इंडस्ट्री। म्हणजे काय की ते एक त्याचं पार्ट बनलेले आहेत। करंट टर्नओव्हर इज क्रॉस, टर्नओव्हर कितना है? रुपीज 12,000 करोड़ फॉर द ईयर 2010। अभी तो 2020 चल रहा है, अभी का टर्नओवर रेट कितना होगा? टर्निंग पॉइंट ऑफ द इंडस्ट्री केम इन द ईयर 2001। 2001 में ऐसा कौन सा टर्निंग पॉइंट है? When the government according industry status for the film industry sector was earlier dependent on private film financiers। प्राइवेट फिल्म फाइनेंशियर्स के जो है उनके ऊपर ये सेक्टर डिपेंड रहने लगा अभी। तो इसकी वजह से उन्होंने बताया कि ये टर्निंग पॉइंट था। 2001 से इस तरह की प्रोविजन आई फिल्म इंडस्ट्री में। सेक्टर वाज अर्लियर डिपेंडेंट ऑन प्राइवेट फिल्म फाइनेंशियर्स हु यूज्ड टू चार्ज exorbitant rates of interest, and there were also concerns regarding money laundering with many of anti-social elements getting involved in the film financing। anti-social elements कौन से हैं? तो हमने जैसे देखा ना कि हर किसी की एक इन्वेस्टमेंट रहती है, पॉपुलैरिटी के लिए हो या जैसे इंडस्ट्री क्या करती है, ऑर्गेनाइजेशन क्या करती है, एनजीओ में काम करते हैं वो लोग, एनजीओ के लिए कुछ इन्वेस्ट कर देते हैं। तो इससे क्या फायदा होता है कि आपका इंटरेस्ट समझ में आता है, तो बाकी की जो आपकी एक्टिविटीज है मार्केट रिलेटेड उसमें भी आप आगे रहते हो। तो ये प्राइवेट फिल्म फाइनेंशियर्स जो है उनका इंटरेस्ट किस चीज में है? तो एंटी सोशल एलिमेंट्स के इसमें वो क्या करते, इन्वॉल्वमेंट रखते हैं। द ग्रांटिंग ऑफ द इंडस्ट्री स्टेटस फैसिलिटेटेड सेक्यूरिंग ऑफ फाइनेंसेस फ्रॉम फाइनेंशियल इंस्टीट्यूशन। तो यहाँ पे इस तरह की प्रोविजन की गई। इंडियन टेलीविजन इंडस्ट्री क्या कहती है उसके बारे में थोड़ा हम लोग देखेंगे। इंडियन टेलीविजन इंडस्ट्री इज एट एन अट्रैक्टिव ग्रोथ phase with burgeoning channels and rich content। The sector which had only 5 channels in the year 1991। टेलीविजन में कितने चैनल्स दिखाई देते थे 1991 के दौरान? तो today has 550 channels with over 600 million viewers and was worth 6.6 billion। तो यहाँ पे हर एक के घर में ये टेलीविजन आ चुका है। टेलीविजन का सेट तो हर एक के घर में इन द वर्ल्ड नेक्स्ट ओनली टू चाइना एंड द यूनाइटेड स्टेट्स। मतलब कि टेलीविजन सेट्स इन द कंट्री इज द थर्ड लार्जेस्ट टीवी मार्केट इन द वर्ल्ड। थर्ड नंबर पे है हम लोग ऑल ओवर वर्ल्ड में कि इतने ज्यादा लोग ये टेलीविजन का यूज कर रहे हैं, हर एक के घर में दिखाई देता है। ऐसे तो बहुत सारे लोग नहीं है कि रेयर केस में कोई एक मिलेगा, बहुत पुअर लोग जो है, जो बिल्कुल जिनके पास घर ही नहीं है रहने के लिए, तो ऐसे लोगों के पास शायद नहीं होगा। लेकिन हम वर्ल्ड में थर्ड नंबर पे लार्जेस्ट टीवी चैनल यूज करने वाले हम लोग हैं। सो द ग्रोथ इन रियलिटी शोज जो हम लोग देखते हैं ना टेलीविजन पे, रियलिटी शोज, इन्हीं के चैनल्स हैव कंट्रीब्यूटेड एज वेल एज बेनिफिटेड फ्रॉम द ग्रोथ ऑफ इंडस्ट्री। जिस तरह से रियलिटी शो चल रहा है ना, लोग बहुत पसंद करने लगे। तो लोगों की डिमांड देखने के बाद ये टेलीविजन चैनल बहुत पॉपुलर और फेमस होता जा रहा है, इसकी ग्रोथ बहुत हो रही है।
Considering the increasing number of homes with satellite connections, the industry is set for steady growth. ये जो इंडस्ट्री है, टेलीविजन इंडस्ट्री, इसमें ग्रोथ क्यों हो रही है, इसके रीजंस उन्होंने बताया। सैटेलाइट कनेक्शन है हर एक के घर में, तो जिसकी वजह से आप बहुत सारे चैनल्स देख सकते हैं। तो ये स्टेडी ग्रोथ है इस इंडस्ट्री की। तो म्यूजिक क्या कर रहा है, म्यूजिक में क्या चल रहा है? तो म्यूजिक के बारे में तो पूछो ही मत मैडम, हम हर रोज गाना गा लेते हैं। अभी हम कौन से सिंगर है पता है हमें, तो भी हम लोग अभी जानकारी लेते कि फिल्म म्यूजिक हैज बीन द डोमिनेंट रेवेन्यू स्ट्रीम इन द इंडियन म्यूजिक इंडस्ट्री। Though other stream of music such as devotional, western, pop music, आप तो बहुत लाइक करते होंगे पॉप म्यूजिक जो है, are becoming popular. Film music is still the most popular segment in the music industry. अभी कोई फिल्म चलती है तो क्यों चलती है? गाने की वजह से चलती है। कभी कभी मूवी की स्टोरी क्या है वो तो हम याद नहीं रखते एक बार, लेकिन हम लोग क्या ध्यान में रखते हैं कि उसका सॉन्ग्स उसमें कौन से थे, तो हम बाय हार्ट कर लेते हैं। मैडम ने अगर किसी एक असाइनमेंट को एक क्वेश्चन भी बाय हार्टिंग के लिए दिया ना, तो हम बोलते हैं मैडम कितना हार्ड वर्क है। लेकिन अगर वन टाइम भी हमने वो मूवी देखी ना, तो हमें जड़ से याद रहता है वो म्यूजिक। क्यों? क्योंकि उसमें उतना इफेक्ट लाया जाता है म्यूजिक की वजह से। म्यूजिक सेल्स कॉन्ट्रीब्यूट्स 1/5 ऑफ द रेवेन्यू फ्रॉम द मूवी। तो इस तरह से वो रेवेन्यू क्या करते हैं, 1/5 रेवेन्यू मूवी की वजह से मिलता है, एंड इन मेनी केसेस इज द डिसाइडिंग फैक्टर फॉर द सक्सेस ऑफ फेल्योर ऑफ मूवी। एंड द म्यूजिक इंडस्ट्री हैज बीन ग्रोइंग एट अ CAGR ऑफ ओवर 25%। और इसके एक्सपेक्टेशंस दिए, देखो आप देख सकते हैं इसमें जो नोट्स दिख रहा है, इसमें देख सकते हैं ये जो टेक्नोलॉजी है 3G और 2G हैज फर्दर इंक्रीज द ग्रोथ पोटेंशियल ऑफ द इंडस्ट्री। ये जो इसकी ग्रोथ हो रही ना टेक्नोलॉजी की, इसकी वजह से क्या हो रहा है कि आप लोगों को मोबाइल फोन के थ्रू भी आप लोग म्यूजिक रिलेटेड बहुत सारी जानकारी या म्यूजिक सुन सकते हैं। आप जहाँ पे भी खड़े हैं, जहाँ पे बस से जा रहे हैं या घर में भी है, किचन में है, कहीं पे भी आप म्यूजिक सुन सकते हैं। ये जो आपको आईटी ने एंटर किया है, म्यूजिक आईटी सेक्टर जो इन्वॉल्वमेंट दिखाता है, तो उसकी वजह से अपॉर्चुनिटीज बहुत मिल रहे हैं। नोकिया एंड सारेगामा हैव लॉन्च देयर मोबाइल स्टोर्स इन फ्यू सेंटर्स इन इंडिया। नोकिया और सारेगामा का एग्जांपल दिया है कि इन लोगों ने खुद के मोबाइल स्टोर्स निकाले, कुछ सेंटर्स भी इंडिया में, एंड प्लान टू एक्सपांड देम ऑन नेशनल स्केल। उनका प्लान भी और बढ़िया है, नेशनल लेवल तक हो जाने वाले। अपार्ट फ्रॉम नोकिया मेनी प्लेयर्स आर सेट टू ओपन म्यूजिक स्टोर्स। नोकिया को छोड़ के ये लोग बोल रहे हैं कि बहुत सारे प्लेयर्स है ऐसे मार्केट में कि जिन्होंने म्यूजिक स्टोर्स ओपन किए। यहाँ तक समझा? कंटिन्यूस लेना पड़ता है क्योंकि थियोरेटिकल सब्जेक्ट है। मुझे लग रहा है आपको भी शायद ऐसा लग रहा होगा कि मैडम इतना कंटिन्यूस क्यों ले रहे हो, लेकिन यहाँ पे ब्रेक देने वाले जैसे कोई पॉइंट्स ही नहीं, छोटे छोटे पॉइंट्स रहते तो हम लोग झट से दूसरे पॉइंट पे चले जाते। लेकिन ये सब जो मीडिया है, टेलीविजन है, इसके बारे में तो हमें जानकारी है ही। बुक रिलेटेड थोड़ा बहुत पॉइंट डिस्कस कर लेना, ये तो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है। तो रेडियो क्या कर रहा है अभी, वो भी देखना जरूरी है। द एनुअल ग्रोथ ऑफ द रेडियो इंडस्ट्री इज एस्टिमेटेड एट, एस्टिमेशन कितना निकाल, 28%। साइज ऑफ द इंडियन रेडियो इंडस्ट्री वाज 250 स्टेशन है इसमें इन द ईयर 2009। तो अभी 10-11 साल बीत चुके हैं, तब अगर 250 स्टेशन थे और उनके एक्सपेक्टेशंस क्या थे, it is expected to reach a size of 360.32 million with over 700 stations by 2014. And with regard to FM radio, 248 channels were operational in the year 2010. Actually 248 हो गए FM रेडियो के जो चैनल्स है, तो ऑपरेशनल चैनल्स 2010 में कितने थे, 248 चैनल्स। And in the satellite radio space, World Space India Private Limited, wholly owned subsidiary of Workplace. Singapore is in operation. सिंगापूर मध्ये त्याचं ऑपरेशन होत होतं, म्हणजे त्याची जी काही प्रोसेस होती कंप्लीट केली जात होती। नेक्स्ट थिंग सांगितली
ethics in service marketing. This is the last point. यहाँ पे हमारा सब्जेक्ट होने वाला है, तो लास्ट में ही उन्होंने एथिक्स बताया कि किस तरह से हमें सर्विस मार्केटिंग में एथिक्स फॉलो करने हैं, ओके ना. सो with rapid growth in the industry, there have been various ethical issues and concerns being raised about the service industry, and some of these are discussed here. Aggressive promotions through telemarketing or personal selling. टेलीमार्केटिंग अगर आप कर रहे हो, पर्सनल सेलिंग कर रहे हो, तो प्रमोशन देना, ये क्या है कि जो भी आप सर्विस इंडस्ट्री में कर रहे हो, कंसर्न क्या है सर्विस इंडस्ट्री का, इथिकल इश्यूज किस तरह से हम लोग सॉल्व कर सकते हैं. इन्वेजन ऑफ प्राइवेसी, प्राइवेसी मेंटेन करनी है. मिसलीडिंग क्लेम्स बैक बाय पुअर सर्विस परफॉर्मेंस. तो मिसलीड करना मतलब कि जब आप सर्विस परफॉर्मन्स देते हो तो ज्याला पण म्हणतो चुकीचं गायडन्स करू नका, चुकीच्या गोष्टींसाठी क्लेम करू नका. Aggressive promotion in mass media may not be violating any ethical norms. जब भी आप किसी चीज के साथ प्रमोशनल ऑफर्स प्रोवाइड करते हो, तो उसमें उन्होंने बताया कि do not violate any ethical norms. कोई भी रूल तोड़ना नहीं है इसमें. जैसे कि ओवर एक्टिंग कर लेते हैं हम लोग, ओवर प्रॉमिसेस दे देते हैं जो कि हम कंप्लीट नहीं कर पाएंगे, तो दैट इज नॉट इथिकल. So because people can choose to ignore them, but in personal selling there could be possible violations. Violation क्या होगा अगर आप पर्सनली जाके ऐसे कुछ promises दे के आते हो, तो if a salesperson does not know where to stop, जो मार्केटिंग की प्रोसेस है कहाँ पे आपको स्टॉप करना है. जो हमने देखा ना कि सेलिंग क्लोथ्स कैसे किया जाता है, आपने एसडीएम में पढ़ा कि नहीं. अगर आपको वो बात पता नहीं रहती है एज अ सेल्स पर्सन, तो आप लोग क्या करते हो, कम्युनिकेशन करते 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 बीच में कोई ऐसी चीज कम्युनिकेट कर लेते हैं हम लोग जो कि कंपनी ने नहीं बताई है, यानी कि ओवर प्रॉमिसेस कर लेते हैं, ओवर फीचर्स बोल देते हैं प्रोडक्ट के बारे में. So that is not ethical. Sometimes there will become violations. Invasion of a customer or potential customer, privacy is also major issue. अभी जब भी कस्टमर आपके साथ काम कर रहा है, पोटेंशियल कस्टमर भी आपके साथ अगर आने वाले हैं, तो उनकी प्राइवेसी मेंटेन करना ये बहुत बड़ी बात रहती है. What are the rules governing cold calls? What time these calls are made? जैसे कंपनी अगर कभी भी आपसे बात करना चाहती है, कितने बज रहे रात के, और आपको कॉल अगर आता है, तो आप फ्रस्ट्रेट हो जाते हो, आपकी प्राइवेसी मेंटेन नहीं रहती. तो आपकी वजह से अगर कस्टमर की प्राइवेसी नहीं रहती है, तो इसका मतलब ये एथिकल नहीं है. जंक मेल्स आते ना ऑन योर कंप्यूटर, मेल भी किया जाता है ना कभी कभी आपके थ्रू ऑर्गेनाइजेशन या जो भी आपके चैनल पार्टनर से या सर्विस प्रोवाइडर से, उनके थ्रू भी हम लोग क्या करते हैं, मेल्स वगैरह करते हैं. तो हम लोग बहुत बार ऐसे मेल्स को इग्नोर कर देते हैं. बट समटाइम्स काय होतं की कस्टमर फोन जर केला तुम्ही, तर त्यावर मात्र चिडतो कधी कधी. देअरफॉर नोविंग वेअर टू ड्रॉ द लाइन ऑफ disturbing people is a part of good ethics training for service marketers. जो भी सर्विस मार्केटर्स हैं, उनको ये नॉलेज होना बहुत जरूरी है कि पीपल्स को कब हम डिस्टर्ब कर सकते हैं. गुड इथिक्स के दौरान कब हम पीपल्स का टाइम ले सकते हैं, कब हम कॉल कर सकते हैं, कब हम मेल कर सकते हैं, ये सब इथिकल पार्ट में आता है. तो इसका भी ट्रेनिंग सर्विस मार्केटर को देना पड़ता है. अदरवाइज क्या हो जाएगा, जिन कस्टमर को हमें टारगेट करना है, जिनसे प्रमोशन के थ्रू हम बात करने वाले हैं, कॉलिंग पे बात करने वाले, तो शायद अगर उनको हमारा टाइम सही ना लगे, तो भी वो लोग हमसे बात करने की कोशिश नहीं करेंगे, अवॉइड करेंगे, तो हम लोग टारगेट कर ही नहीं पाएंगे. ओके ना. फॉर एग्जाम्पल इन इंडिया, RBI नाउ has made it compulsory for banks to have a list of no call customer telephone numbers who should not be disturbed with telemarketing calls. No call मतलब क्या कि कुछ लोगों को बिल्कुल अच्छा नहीं लगता है कॉलिंग पे बात करना,
या इस तरह के बार बार कॉल आना. दिस वाज इन रिस्पॉन्स टू न्यूमरस कंप्लेंट्स अबाउट सच न्यूजियस कॉल्स फ्रॉम कस्टमर्स और अदर टेलीफोन ओनर्स. कि अगर आपने इस तरह के कस्टमर को कॉल किया तो आपके ऊपर एक्शन भी हो सकती है. तो इसके लिए ये आरबीआई का रोल क्या है. इंडिया में आरबीआई नाउ हैज मेड इट कंपल्सरी फॉर बैंक्स टू हैव अ लिस्ट ऑफ नो कॉल कस्टमर टेलीफोन नंबर्स. सो that is called permission marketing. Some marketing authors have actually coined the term. मतलब कि जो भी मार्केटिंग करने वाले ऑथर्स है तो ये परमिशन मार्केटिंग के बारे में सोचेंगे. वो प्रायर परमिशन लेंगे कस्टमर की कि किस टाइम हम लोग मेल कर सकते हैं और फोन कॉल कर सकते हैं. दिस में भी गुड प्रैक्टिस टू फॉलो. मतलब ये गुड थिंग है मार्केट में. अगर आपको कस्टमर को अट्रैक्ट करना है तो इस तरह की पॉलिसी हम लोग क्या कर सकते हैं. परमिशन मार्केटिंग दैट इज कॉल्ड. Credit card companies have also been charged with the dubious practices like not letting customers return their cards in extreme cases. मतलब क्रेडिट कार्ड जो है वो वापस नहीं दिए जा रहे. They send customers a new card when they wanted to terminate the existing card account. मतलब कि जब तक कि एग्जिस्टिंग कार्ड का आप लोग पेमेंट नहीं कर लेते तब तक पेनल्टीज नहीं भरते तब तक आपको ये कार्ड वापस नहीं किया जाता. दैट इज नॉट लीगल. तो ये भी अनएथिकल ही है. डेलिबरेट मिसलीडिंग क्लेम्स इन एनी सर्विस आर आल्सो अनएथिकल. अभी जब तक हमारे हाथ में पूरा नॉलेज इंफॉर्मेशन नहीं आती तो किसी सर्विस के बारे में हम कुछ सेंटेंस या स्टेटमेंट नहीं कर सकते. तो ये भी मिसलीडिंग क्लेम्स बताया जाता है. जैसे कि आप लोग किसी चीज पे गलत इल्जाम लगा रहे हैं ना किसी सर्विस पे, आपके हाथ में तो कोई प्रॉपर प्रूफ नहीं है तो ये भी बात अनएथिकल है. फॉर एग्जांपल सम टूर ऑपरेटर्स क्लेम अ सर्टेन लो प्राइस. इस तरह का उन्होंने एग्जांपल दिया कि लो प्राइस के लिए ये टूर ऑपरेटर्स क्लेम कर देते हैं. बट देयर आर स्ट्रिंग्स अटैच व्हिच अ कस्टमर कम्स टू नो मच लेटर. कस्टमर एक बार जब आपके साथ चलता है तब आपको समझ में आता है कि ये सब किस तरह की प्रोविजन है. टूर ऑपरेटर्स क्लेम गलत मिसलीड कर रहा है, मिसलीडिंग क्लेम्स कर रहा है तो इसके बारे में नॉलेज आपको बाद में मिलती है. दे मे ऑल्सो बी non-obvious issues such as discriminatory treatment of customers for fusing of data to get customers some benefit. अभी यहाँ पर डिस्क्रिमिनेशन, इस तरह की डिस्क्रिमिनेटरी ट्रीटमेंट कस्टमर्स को प्रोवाइड करना ये भी गलत बात है. ये भी इथिकल नहीं है. फॉर एग्जांपल न्यू कस्टमर्स ऑफ लाइफ इंश्योरेंस और मेडिकल इंश्योरेंस में हाइड prominent information sorry pertinent information while filling an application. तो यहाँ पे गलत इंफॉर्मेशन की वजह से आपने एप्लीकेशन कर दिया, मेडिकल इंश्योरेंस ले लिया. इफ द सेल्स पर्सन आर एजेंट हैंडलिंग द ट्रांजैक्शन इज इथिकल, he may stand firm in not accepting such new customers. मतलब कि आपने क्या किया कि एजेंट्स को तो आपने गलत इंफॉर्मेशन बता दी. मुझे बीपी भी है, शुगर भी है, मैंने मेडिकल इंश्योरेंस की पॉलिसी ली, उस पॉलिसी के दौरान ये तो नहीं चलता. गलत इंफॉर्मेशन की वजह से एजेंट को आपने फंसा कर ये पॉलिसी लिया और जब उसे फर्म के सामने क्या हुआ कि ये एक्सेप्ट नहीं हुआ क्योंकि उन्होंने डिटेल्स अगर एक बार देखे आपके तो समझ में आता है कि न्यू कस्टमर क्या कर रहा है. तो यहाँ पे भी एथिकल होना बहुत जरूरी है. यहाँ तक आपको समझा ही होगा ऐसा इमेजिन करके मैं यहाँ पे रुकने वाली हूँ. मेरा रोल तो यहाँ पे हो गया. मैंने मेरा काम पूरी होनेस्टी के साथ करने की कोशिश की है कि आपको हर एक चीज समझा सकूं. आपको ये समझा भी होगा. और हर एक यूनिट पे क्वेश्चनरी है जो मैंने आपको दिखाई है. तो इस तरह से आप मुझे कोऑपरेट करेंगे और आप सभी जितने सारे यूनिट्स हमारे हुए सबके असाइनमेंट कंप्लीट करने के बाद आप मुझे दिखाओगे या दिखाने की कोशिश तो करोगे. सो क्वेश्चंस यहाँ पे भी है 5 क्वेश्चंस है, ऑब्जेक्टिव क्वेश्चंस है. देखो आप देख सकते हैं उसके भी आंसर्स है. तो इस तरह आपको ये भी कंप्लीट करना है असाइनमेंट में. आपको जो भी हेल्प चाहिए वो मैं करूँगी. यहाँ पे अगर कोई भी प्रॉब्लम है, क्वेरीज है आपके तो वो भी मैं सॉल्व करूँगी.
सो थैंक यू सो मच। आपने इतना सुना सब कुछ सर्विस मार्केटिंग में, आपको समझा होगा और आप इसका यूज करोगे आपके फ्यूचर में भी। ये जो नॉलेज है बहुत हेल्पफुल है आपके लिए। सो हम लोग यहाँ पे रुकते। थैंक यू सो मच वंस अगेन।